मी घेऊन जातो ती चालू घेऊन सरका लावलं का त्याला नाही बाहेर सरका चला भैया मी या मिलमध्येच 70 वर्ष व 35 वर्ष सर्व्हिस केली. माझे वडीलसुद्धा ह्याच मिलमध्ये होते, टाईम कीपर ऑफिसमध्ये. आणि आमचे आजोबा पण या ठिकाणी कामगार म्हणून. ही कामगार वस्ती आहे. नरसिंगगिरीची मिल हे शासनाच्या आधिपत्याखालील हे मिल होती. ही 2002 साली बंद पडली आणि राजाधी नरसिंगगिरी म्हणून जे हैदराबादचे होऊन गेले त्यांची ही जागा आणि त्यांनी नाममात्र भाड्याने गव्हर्नमेंटला चालवायला दिली. त्यावेळेस त्यांनी हे स्थापन केलेली मारुती मंदिर आहे. हे दक्षिणाभिमुखी आहे आणि वर्षातून 2दाच हे उघडलं जातं, एक हनुमान जयंती आणि संक्रांतीच्या वेळेस. बाकीच्या वेळेस हे मिल बंद असतं. आणि अनेक भाविक लोक या ठिकाणी हे कामगार वस्ती असल्यामुळं लक्ष्मी विष्णू, जाम, नरसिंगगिरी, जुनी मिल या सगळ्या ज्या जुन्या मिल होऊन गेल्या हे ह्याच परिसरात होऊन गेल्या. आमचं कापड सगळीकडेच जात होतं इंडियामध्ये आणि अनेक व्यापारी इथनं घेऊन ते व्यापार करत. त्यावेळेस व्यापारीसुद्धा या ठिकाणी यायचे. पण तो आता 2002 साली ही मिल बंद पडली आणि तेव्हापासून हे मिलची पूजा तर सतत चालूच आहे. आणि अनेक भाविकांची अशी एक श्रद्धा आहे आणि सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ही जी फक्त वर्षातून 2 वेळा जे तुम्ही दर्शनासाठी लोकांना देता त्यापेक्षा त्यांच्या भावना ओळखून धार्मिक तर कायमस्वरूपी जर करता ह्या मिलचं दर्शनाला जर का मारुतीचं मिळाला. असा मारुती सोलापुरात 2च आहेत, एक काळजापूर मारुती आणि दुसरा आहे एवढा मोठा नाही आणि जे अज्वल आहे. आणि हा जागृत मारुती आहे, हा नवसाला पावतो. आणि एखादं काम जर आपण नवस घेऊन आलो आणि त्याला साकडं घातलं तर ते काम पूर्ण होतं. अशा अनेक भावी लोक आम्हाला सांगतात आणि ते नारळ वाढवून जातात. आणि अशा प्रकारचं असल्यामुळं आमची एक अशी इच्छा आहे, गव्हर्नमेंटला सांगणं आहे की म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना, शासनाला आणि त्यांच्या आधिपत्याखाली हे सध्या आहे मिल, तर त्यांनी हे कायमस्वरूपी लोकांना उघडं दर्शनासाठी करून द्यावं असे पुजाऱ्याच्या वतीनं ही आमची विनंती आहे. वाघमारे म्हणून साहेब आहेत, ते सगळे या ठिकाणी कारभार बघतात.